चषक 2026 ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा दुसऱ्या रजनीचा खेळ जोर आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी लाख मोलाची ही स्पर्धा प्रथम पारितोषिक 1,50,000, द्वितीय पारितोषिक 75, तृतीय 50, चतुर्थ 40,000, पाचवे पारितोषिक 40,000 असतील, सहावे पारितोषिक 40,000 आणि या चमचमणाऱ्या क्रिस्टल ट्रॉफ्या अगदी सर्वांना मनमोहक अशा पाहायला मिळत आहेत। जाऊया मैदानाकडे, मॅच आपल्याला रंगत असताना पाहायला मिळेल। अगदी फ्रेश गटातील पहिली मॅच आजच्या दिवसातील ई गट असेल। शिवनसाई त्यांच्या विरोधात गावदेवी 11 नेरे या दोन संघादरम्यान मॅच पाहायला मिळेल। आणि आज आपण पाहतोय भारतासाठी मेजवानी आपण विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेट T20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये मेगा फायनल तर मॅच ऑन होईल। इथे मात्र नेरे संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल। ओमकार मगर आणि आकाश यांच्याकडून, आकाश पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी असेल। जर विकेट हॅट्रिक बलकावली तर तब्बल 10,000 सामना चालू होतोय। एका बाजूला शिवनसाई फलंदाजांची जोडी मात्र टॉस संपल्यानंतर लवकेश पवार आणि समीर पालकल, गोलंदाज अमन सुरुवात करतोय, आरंभ करतोय आणि पहिलाच चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, मोराचा पिसारा फुलवल्यागत इथे मात्र वाईटचा इशारा पाहायला मिळाला आणि इथे मात्र फिल्डिंग टीम कडून रिव्ह्यू घेतला जातोय। उच्च न्यायालयामध्ये ते मात्र डिसिजन गेलाय। तिथे मात्र सुनील तांडेल सर बेलवली हे मात्र जरूर पारख करतील। फेअर डिलिव्हरी आहे, रिव्ह्यू इज सक्सेसफुल, रिटेन केला जातोय टीम गावदेवी 11 नेरे। चांगला इथे मात्र निर्णय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून घेतला गेला। पहिला चेंडू डॉट आलाय, सुरुवात मात्र डॉट बॉलने पाहायला मिळाली। आता पुन्हा एकदा खोदून काढायचा होता, लाऊड अपील केली जाते, अपेक्षेने पाहायला जात आहे, परंतु पंच मात्र तटस्थ उभे पाहायला मिळतील। इथून प्रवीण पवार सर असतील आणि त्यांच्या समवेत सत्यवानजी काकडे अदई हे दोन पंच या मॅच साठी ऑनफिल्ड पाहायला मिळतील। तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सुनीलजी तांडेल सर बेलवली। 3 पंचांचा स्क्वॉड आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय। अगदी दमदार सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून, अमनच्या माध्यमातून पाहायला मिळाली। अगदी आपण पाहिलं तर एक चोरटी धाव घेण्याचा मनसुबा सक्सेस झालाय। पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर अगदी आपण पाहिलं तर अकाउंट ओपन झालंय। प्रथमतः फलंदाजी करत असताना खातं उघडलं गेलं शिवनसाई संघाकडून। एक धाव धावफलकावर पॉवर प्ले म्हटलं की क्षेत्ररक्षणाची पाबंदी। अगदी आपण पाहिलं तर या दरम्यान पहा नेरे संघासाठी एक मेजवानी आहे, अर्थातच बक्षीस आलेलं आहे। प्रत्येक विकेटसाठी मिलिंदजी पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे। चांगला चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडून चूक झाली, परंतु बॅकअप चांगलं होतं। अगदी आपण पाहिलं तर चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत केलं गेलंय। 4 चेंडूंचा अगदी खेळ संपला आणि एकच धाव। सुरुवात दमदार का आम्ही हा डिसिजन घेतलाय, टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कुठेतरी पहिल्या षटकामध्ये देखील सक्सेस ठरत असताना पाहायला मिळतोय टीम गावदेवी 11 नेरे। हा देखील चेंडू खोदून काढायचा होता, परंतु हा देखील पंचांनी इथे डॉट घोषित केलाय, परंतु त्यांच्यावर आक्षेप घेतलाय बॅटिंग टीम कडून। पुन्हा एकदा या षटकामध्ये दुसऱ्यांदा अंपायर्स कॉल आहे। ओके, थोडंसं अडथळा जरूर पाहायला मिळतोय। नाईट रजनी म्हटली की या प्रकारचं अडथळा जरूर नेहमीच येत असतो। अंपायर्स कॉल, वाईट बॉल आहे। नक्कीच गोलंदाज मध्ये आला होता, काही हरकत नाही पंच। तर अव्वंतर चेंडू फेकला गेला। इथून मात्र या इनिंगचं पहिली अव्वंतर धाव धावफलकावर ऍड होते। 2 धावा धावफलकावर। अगदी माऊली प्रसाद इव्हेंट्स पूर्ण लाईव्ह कव्हरेज करत असताना चांगलं क्लीन अँड नीट हे प्रक्षेपण, क्षणचित्र टिपत असताना इथे मात्र चांगला फटका ऑफ ड्राईव्हला पाहायला मिळाला। फक्त एकच धाव, एकेरी धावसंख्येने धावफलकाला इथे मात्र पुढे नेण्याचं काम केलं जाते। 5 चेंडूंचा खेळ संपलाय, धावा धावफलकावर 3। चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून गावदेवी 11 नेरे
अमन गायकवाड दमदार गोलंदाजी करतोय, अगदी भेदक मारा. पहिल्या षटकामध्ये ते धावा येणं गरजेचं होतं, परंतु धावांची उणीव भासत असताना पाहायला मिळते. इथे मात्र लाऊड अपील. पहिल्या विकेटचं पतन, पहिल्या 200 रुपयाचा मानकरी ठरलाय गोलंदाज अमीन गायकवाड. आणि इथे मत अमन गायकवाड आणि पहिला धक्का 3 या आकड्यावर लागला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावपलकावर शिवनसाई संघाच्या 1-3. नक्कीच फायनलचा सामना आहे आणि सगळ्यात मोठा टोटल म्हणजे 255 धावा भारतानं बनवलेल्या आहेत आणि 256 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे न्यूझीलंड संघासमोर. आज इतिहास रचायचा आहे. कित्येक मॅचेस आपण पाहिल्या तर नरेंद्रजी मोदी स्टेडियमवर भारताने गमावल्यात. कित्येक जणांच्या वाणीतून आम्ही ऐकलं की या स्टेडियमवर मॅच का ठेवली गेली भारतासाठी, परंतु आज तो इतिहास इथे मोडीत काढायचा आहे. आणि T20 चषकाचा 2026 हा आपल्याला विजेतापद पटकायचा. आकाश सर काय म्हणाल? आपल्या कानावर कालच्या दिवसापासून अगदी ही शब्द आठवत आहेत मला की बऱ्याच जणांच्या कानात वाणीतून ऐकायला आलं की या स्टेडियम आपल्यासाठी लक्की नाही आहे, या स्टेडियमवर मॅच का ठेवली गेली. नक्कीच मी म्हणेन की आता भारत संघ असा संघ बनलेला तो जास्त मी म्हणेन की नशिबावरती नाही तर मेहनतीवरती विश्वास ठेवतो. आणि 255चा स्कोर मी म्हणेन की मला वाटत नाही की चेज न्यूझीलंड संघ भारताच्या बॉलिंग अटॅक समोर करू शकेल. दरम्यान एक अनाउन्समेंट आहे, प्रत्येक विकेटसाठी विनोदजी पाटील 40+ एक मास्टर ब्लास्टर खेळाडू नेरेश आहे त्यांच्याकडून देखील 200 रुपयाचं प्राइज आहे. परंतु हे विसरून चालणार नाहीये की साऊथ आफ्रिका सारख्या संघाला त्यांनी गारद केलाय. जाऊया मॅचकडे. 9 आलाय दुसऱ्या षटकासाठी. पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळण्यासाठी इथे मात्र थोडीशी अडखलती सुरुवात टीम शिवनसाईकडून पाहायला मिळते. एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना 1 धाव धावपलकावर. आता मात्र प्रथमताच 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालेला कैलास, त्याने 1 धाव रोटेशन केलं. समीर 4 धावा धावपलकावर. फलंदाजी टॉस जिंकल्यानंतर देखील घेतली असती असं संघनायकाने सांगितलं शिवनसाईच्या, परंतु अडकलती सुरुवात पाहायला मिळाली. अगदी चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये चालला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं प्रदर्शन प्रदर्शित केलं जाते. ते मात्र आपल्या या घरच्या मैदानावर खेळत असताना गावदेवी 11 नेरे संघाकडून एक संघ गावदेवी नेरेपाडा ग्रुप F मधून खेळत असताना परास्त झालाय. आणि कालच्या दिवसामध्ये देखील जितू 11 नेरे संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर, या घरच्या स्पर्धेमध्ये आता एकमेव इथे मात्र आत्मविश्वास टिकून ठेवावा लागेल. कारण आपल्या या घरच्या मैदानावर खेळ करत असताना स्वतःला सिद्ध साध्य करत असताना संघ उतरलाय आणि आता जे आहे ते आपल्या हातामध्ये. आणि इथे चांगले गोलंदाजी, भेदक गोलंदाजी पाहायला मिळते नौशाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी अमन गायकवाडच्या माध्यमातून 3 धावा 1 विकेट. त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवून इथे मात्र पुन्हा एकदा पॉवर प्ले नंबर 2 साठी नौश आला आणि 3 मध्ये 2 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा होता, उचली घेणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा इथे मात्र पाहायला मिळते. पंच सत्यवानजी काकडे 1 फॉर दी ओव्हर. अवंतर चेंडू क्रमांक 2 या इनिंगचा जोरू पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढेल. 6 धावा धावफलकावर. अगदी स्क्रीनवर आपण पाहतोय नवुश पाटील भरपूर पावलांचा रनअप घेऊन मात्र गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झालाय. पुन्हा एकदा चांगला फटका सजवला गेलाय आणि या इनिंगचा दमदार फटका पाहायला मिळतो. अगदी रिकाम्या जागा भर आणि पॉवर प्लेचा उचललेला हा फायदा देऊन जातोय. धावा 4. क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. केला या नेरे गावानं. अगदी मागच्या चेंडूचा विचार केला तर चेंडू येण्याची वाट पाहिली आणि त्यानंतर उचली घेणारा चेंडू वाट लावली. चौकाराच्या साह्याने दमदार चौकार ठोकला फलंदाज समीर पालकरच्या माध्यमातून. धावसंख्येला आकार दिलं गेलंय. पुन्हा एकदा चांगला फटका. जरूर आपण पाहिलं तर मिड ऑफला थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. 1 धाव चौकारानंतर सावध पवित्रा स्वीकारला गेलाय. धावसंख्या 1 ने वाढेल.
11 हा आकडा गाठला जातोय. सध्याच्या घडीला धावफलकाचा विचार केला 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. फलंदाजी करत असताना शिवनसाई टीम जाऊन पोचली ती 1 गडी बाद 11. पॉवर प्ले षटकातील शेवटचा चेंडू असेल. किती धावा येतील या क्षेत्ररक्षणाच्या पाबंदीच्या चेंडूवर. मोठा फटका सजवला जरूर. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय उलट दिशेने. प्रयत्न चांगला होता परंतु झेल निसटला गेलाय. तत्पूर्वी मात्र या शेवटच्या चेंडूवर बलकावल्या जातात त्या 2 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टीम शिवनसाई 11 संघाची 1 गडी बाद 13 या आकड्यावर. कॉल दिला जातोय. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी 11 अकुर्ली आणि त्यांच्या विरोधात रुही 11 मोसारे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन आपण जरूर रिपोर्टिंग करायचं आहे. संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो रायगड जिल्ह्याचा. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा. संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो मानगर गावाचा. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा. संजूबाई पाटील समीर पाटील येवन जोडी ही गाजलंय तालुक्यानं. संजूबाई बॉस समीर पाटील येवन जोडी ही गाजलंय तालुक्यानं. जोडी गाजे गावागाव. दमदार स्पर्धा पाहायला मिळते. समीर दादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारली होत जाणारी स्पर्धा अध्यक्ष चषक 2026 स्पर्धेमध्ये आयवा कॅचसाठी प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. प्रत्येक आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. त्यानंतर आपण पाहिलं अर्धशतकी खेळीसाठी 3,333 रुपये इथे मात्र बक्षीस ठेवलं गेलं आयोजकांच्या माध्यमातून. आणि या मॅचसाठी मात्र प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक जरूर प्रत्येक गोलंदाजाला. आणि या पूर्ण शृंखलेसाठी आपल्याला मॅन ऑफ द मॅच न्यू ड्रीम चायनीज कॅफे यांच्या माध्यमातून आदरणीय हर्षलजी गवते एनर्जी ड्रिंक म्हणून मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात आला तसा मात्र पाठवलाय अगदी मैदानाच्या बाहेर दमदार षटकार. पहिल्या 2 षटकामध्ये जे झालं त्याला मात्र मागे सारून आता मात्र इथे तिसऱ्या षटकाला षटकाराने सुरुवात केली गेली. पुढचा चेंडू खोदून काढला अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव षटकारानंतर सावध पवित्र स्ट्राईक रोटेशन धावफलक खालतं ठेवणं गरजेचं आहे. हा मात्र कमी षटकांच्या या क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये गरज आहे ती सर्व संघांसाठी. कारण जर डॉट बॉल आपण केला तर मात्र आपल्यावर दबाव तंत्र पाहायला मिळतो. तेच इथे मात्र जुगारून पुन्हा एकदा समीरने षटकारानंतर सावध स्वीकारला. 1 धाव पाहायला मिळाली. 20 धाव धावफलकावर हा आकडा गाठला गेलाय. 1 बाद 20 अशी धावफलकावर धावा शिवनसाई संघाच्या. लोअर फुल टॉस होता इथे मात्र जरूर डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. सलामीला कैलास आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावर दाखल झाले आपल्या संघासाठी. 3 मध्ये 5 त्याच्या माध्यमातून योगदान. तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज समीर पालकर याच्या माध्यमातून 1 चौकार 1 षटकार आणि 8 मध्ये 14 धावसंख्येचं योगदान. आपला साथीदार बाद झाल्यानंतर घेतलेली खांद्यावरची जबाबदारी इथे मात्र अनुसरून त्या जबाबदारीला खेळ करावा लागेल. हॅलो. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकावर पाहायला मिळतात त्या 1 बाद 23. चांगली धावगती आता मात्र प्राप्त केली आहे. या धावगतीने आपल्या संघाला मात्र पुढे न्यावं लागेल. स्विंग इन मिस इथे मात्र पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाच्या मगर मिठीमध्ये चेंडू चाललाय. डॉट बॉल क्रमांक पहिला या षटकातील 5व्या क्रमांकाच्या चेंडूवर पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू चांगलं कमबॅक किरण पाटीलचं पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता त्यानंतर चांगलं कमबॅक. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. 23 वर 1 शिवनसाई विरुद्ध गावदेवी 11 नेरे अशी लढत. आता मात्र चेंडू आलाय बॅटच्या पट्ट्यामध्ये आणि त्याला पटवलंय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. ज्या रीतीने सुरुवात
त्या रीतीने षटकाराने इथे मात्र या षटकाची शेवट पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा धावपलकावर पाहायला मिळते ते शिवनसा 11 संघाच्या 1-29. थोडंसं दुखापतग्रस्त कर्णधार गावदेवी 11 नेरे संघाचा जोर पाहायला मिळतोय. ड्रिंक ब्रेक्स मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि अगदी आपण पाहिलं अध्यक्ष चषक 2026 अगदी रजनी क्रिकेटची ही दुसरी रजनी. पहिला सामना आपण पाहिला तर एफ गटामधून विठ्ठल रखमाई मोठे भिंगार संघाने बाजी मारली गावदेवी नेरेपाडा संघासमोर, त्यांना नमवलं गेलं. आणि आता मात्र आपण पाहिलं तर ग्रुप ई या गटाला सुरुवात होत असताना शिवनसाई 11 त्यांच्या विरोधात गावदेवी 11 नेरे ही मॅच. स्पर्धेसाठी आपण पाहिलं प्रत्येक आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल आणि प्रत्येक फलंदाजाने जर कोणत्याही फलंदाजाने जर अर्धशतक ठोकलं तर त्याच्यासाठी 3,333 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी इथे मात्र एनर्जी ड्रिंक आपल्याला पुरस्कृत केले आहे. न्यू ड्रीम चायनीज कॅफे हर्षल दत्तात्रय गवते साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच खेळाडूला एनर्जी ड्रिंक दिली जाते. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29-1 यानंतरची लढत पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी अकुर्ली त्यांच्या विरोधात रुही 11 मोसारे ही बिग फाईट बॅटल या गटातून देखील पाहायला मिळेल. चौथ्या षटकासाठी इथे मात्र पाहूया कोणाच्या खांद्यावर मात्र दिली जाते जबाबदारी. एकत्रितरित्या आपण विचार केला तर अमन गायकवाडने पहिलं षटक हाताळलं, 3 धावा 1 विकेट आणि पुन्हा एकदा त्याच्याच खांद्यावर जबाबदारी या चौथ्या षटकासाठी स्पेल नंबर 2 मध्ये तो दाखल झालाय. दुसरं षटक आपण पाहिलं तर नौशने हाताळलं, तिथे 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर किरण पाटीलने तिसरं षटक हाताळलं, त्यामध्ये 16 धावा. आता मात्र कमबॅक करून द्यायचं, ज्या धावसंख्येचा ओघ चालू आहे त्या धावसंख्येला आळा घालण्याचं काम इथे मात्र करावं लागेल. जी कामगिरी मात्र पहिल्या षटकामध्ये केली आपण पॉवर प्ले असताना देखील उत्तम दर्जाची गोलंदाजी प्रस्थापित केली, आता या चौथ्या षटकामध्ये देखील तीच करावी लागेल. आणि तेच करत असताना पहिला चेंडू व्हाईट बॉल, अगदी व्हाईट स्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा पाहायला मिळतोय. सत्यवनजी काकडे सर आणि प्रवीणजी पवार सर हे 2 पंच ऑनफिल्डमध्ये, सुनीलजी तांडेल सर बेलवली हे देखील आपल्याला तिसरं पंचांच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत आज गुणलेखक म्हणून वाजेगावचे आपले प्रेम पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील कार्य चांगलं पाहायला मिळतंय. तर मात्र चेंडू खोदून काढायचा होता परंतु स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगले चेंडू अडवला गेलाय. एकच धाव पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप इथे मात्र बिल्ड होत असताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 3 वर 1 गडी बाद झाला होता, त्यानंतर 28 धावसंख्येची चांगली पार्टनरशिप समीर पालकर आणि कैलास यांच्या माध्यमातून. 10 मध्ये 20चं योगदान समीरचं पाहायला मिळतोय, 5 मध्ये 7 कैलासची चांगली साथ इथे मात्र पाहायला मिळते. आता मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका, मिड ऑफला फॉर्मलिंग पाहायला मिळालं. लगेचच मात्र इथे एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट केलं. जशी संधी मिळते तशाच त्या संधीचं सोनं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि 2 या धावसंख्येने 33 हा आकडा गाठला गेलाय. अजून विचार केला तर उर्वरित 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 10 मध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा आल्या तर मात्र चांगली फाईट पाहायला मिळेल, चांगल्या स्थितीमध्ये पोहोचला जाईल शिवनसाई 11 संघ. तर मात्र पाहायला मिळतोय खूप बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा पंच, 2 हात समांतर धावा मिळतील. अव्वांतर या षटकामध्ये हा दुसरा अव्वांतर चेंडू फेकलाय अमनच्या माध्यमातून आणि अव्वांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 34 आकडा गाठला जातोय. 34 लॉस ऑफ 1 विकेट शिवनसाई 11. आता मात्र अगदी स्ट्रेट द ग्राउंड चेंडू चाललाय
चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑन वरून तैनात झालाय. एकच धाव, एकाशिवाय मिळणार नाही दुसरं काही. आणि 35 आकडा धावफलकावर 3.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला जातोय. गावदेवी 11 नेरे संघाकडून चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन. अमन गायकवाडच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळत असताना स्वतःच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या संघाचा चौथा, परंतु आता मिस टायमिंग. लॉंग ऑफला चांगलं झेल टिपला जातोय. अजून एक दे धक्का. कैलास बॅक टू द डगआउट. नंतर ज्या विकेटचा शोध चालू होता तो विकेट पुन्हा एकदा आपल्या स्पेल नंबर 2 मध्ये अमनने मिळवून दिलाय. संघाला गरज होती विकेटची, तर थोडंसं दबाव तंत्र पाहायला मिळेल का? नवीन फलंदाज तैनात झालाय चौथ्या क्रमांकावर. सागर षटकाचा हा 5वा चेंडू. गोलंदाज अमनच्या माध्यमातून त्याने देखील त्याच दिशेने, परंतु आता अगदी प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलाय. आल्या आल्या बॅटमधून लॉंग हँडसम षटकार. आला आणि षटकार आणि धावांची लागलेली भूक भागवत असताना संघाला नेऊन ठेवलं 41 वर. दमदार स्वतःचं खातं खोललं जातं या षटकाराच्या साह्याने. सागर कातकरीच्या माध्यमातून मॅच बॉल आलाय. अजूनही शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातील शिल्लक असेल. अगदी 7 चेंडूंचा उर्वरित खेळ या इनिंगचा शिल्लक असेल. तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती असेल की गावदेवी अकुर्ली आणि रुही 11 मोसारे दोन्ही टीम कॅप्टन आपण जॉईंट व्हा. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत, त्याची आपण नोंद घ्या. जर संघनायक उपस्थित नसेल तर दंडात्मक कारवाई इथे मात्र केली जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. गोलंदाज अमन. आता मात्र स्विंग इन मिस. गतीवर स्वार होत असताना प्रत्युत्तर नव्हतं. चौथ्या षटकाचा शेवट मात्र सुंदररित्या केलाय. अमनने 2 षटक हाताळले आणि 2 षटकामध्ये 2 विकेट मिळवत असताना एकूण 15 धावा खर्च केल्यात. धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर शिवनसाई 11 41 वर 2. आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2026. चांगलं संगीत इथे मात्र अग्री कोल्यांची माय माऊली एकविराईला वंदना करून इथे मात्र सुमधुर संगीत मात्र आपल्या भेटीला जरूर आलं. त्यानंतर आपण जाऊया मैदानाकडे. 4 षटकांचा वादवी खेळ संपलाय. शिवनसाई 11 विरुद्ध गावदेवी 11 नेरे यांच्यामधली बिग बॅटल पाहायला मिळते. टॉस जिंकलं, क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि फलंदाजीसाठी मात्र शिवनसाई संघाला आमंत्रित करण्यात आलं. त्या आमंत्रणाला स्वीकारून इथे मात्र 4 षटकांमध्ये 10.25च्या सरासरीने इथे मात्र 41 धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या षटकासाठी मात्र गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतोय. रोहन जाधव. ते मात्र खूपच बाहेरचा चेंडू आणि नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. फ्रीटची संधी असेल. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्रीट आणि मिळालेल्या संधीचं सोनं ते मात्र करावं लागेल. प्रेम आपण पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावर या संधी कमी प्रमाणात मिळत असतात, परंतु जर आलेल्या संधीचं सोनं जर आपण केलं तर मात्र कुठेतरी चांगलं संघासाठी कामगिरी पाहायला मिळते. दबाव तंत्र पाहायला मिळतो. यंगस्टार आहे रोहन जाधव. पहिला नो बॉल. ते मात्र फ्रीटचा बॉल होता. जरूर शॉर्ट पिच केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाहीये. किरण यांच्या माध्यमातून चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळाले. अगदी त्यांच्या मगर मिठीमध्ये चेंडू विसवता राहिला.
थोडंसं फाउलिंग पाहायला मिळालं, परंतु डॉट बॉलची सांगता चांगलं कमबॅक रोहनचं पाहायला मिळालं. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 42 धावा धावफलकावर. 5 मध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके गरजेचे आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र लाऊड अपील पाहायला मिळाली, परंतु चोरटी धाव इथे मात्र चुकली जाणार नाहीये. लेग बाईचा इशारा पंच आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण पवार सर पनवेल यांच्या माध्यमातून अव्वंतर धावा धावफलकावर ऍड होत आहे. 2 बाद 43. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ज्या वेळेला टॉस झाला त्यावेळेला संघनायकाने सांगले शिवणसाईच्या की 50 ते 55 धावा आम्ही गाठू, परंतु कुठेतरी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते तिथपर्यंत पल्ला गाठण्याचा. बॅटची कडा घेतली जाते. थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी देखील तितक्याच ताकदीची अगदी खालच्या दिशेने गोलंदाजी एंडवर पाहायला मिळाली. एकच धाव. 3 चेंडूंचा खेळ आता मात्र संपलाय. धावा मात्र धावफलकावर अधिराज्य गाजवत असताना 44. अजून 3 मध्ये कमीत कमी एखादा जर ठोकला तर मात्र 50 हा आकडा गाठला जाईल. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. इथे मात्र भिरकावला जरूर आणि अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फरार होत असताना प्रेक्षकांच्या भेटीला दमदार षटकार येतोय. शेवटचा चेंडू असेल, टार्गेट सेट करणारा. किती धावसंख्येचा टार्गेट इथे मात्र उभारला जाईल. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 58 झाल्या होत्या आणि 59चं टार्गेट उभारलं होतं. तेच प्रयत्न करावे लागतील, परंतु इथे सोरटी धाव घेत असताना आत्महत्येचं स्वरूप पाहायला मिळतोय. फलंदाज होते बाद. धावा रोखल्या गेल्या तिथून मात्र 51. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि येणाऱ्या 30 मध्ये इथून करायच्या त्या 52 धावा. चला टॉससाठी दोन्ही टीम गावदेवी अकुर्ली आणि रुही लेवन मोसारे आपल्याला जॉईन व्हायचं, याची पण नोंद घ्या. आपल्या 40+ पनवेल तालुक्याचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा या मैदानावर आल्यावर कसं वाटतंय? आयोजन चांगले. आयोजन चांगलं आहेच, परंतु आपल्या या विभागामध्ये या क्रिस्टल ट्रॉफ्या त्यावर आपलं कितव्या क्रमांकावर लक्ष असेल? बघू आता. शुभेच्छा असतील आपल्याला देखील, कारण या विभागामध्ये आपण पहिल्यांदा त्या क्रिस्टल ट्रॉफ्या पाहतोय. मोसारे संघ आपण टॉस हारलात, आपण जर जिंकला असतात तर आपलं डिसिजन काय असेल? मी फील्ड घेतली असेल. म्हणजे टॉस हारल्यानंतर जे हवं ते मिळालं आहे, कितपर्यंत आपण आकुर्ली संघाला रोखाल?
50-55 पर्यंत. आयोजनाबद्दल काय मनोगत व्यक्त असेल? आयोजन तर खूप छान आहे. इथं आम्ही पहिल्यांदाच केलं पण बॉसने आम्हाला पॅक म्हणजे एंट्री दिल्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो. ते पॅक केलं इथून. तर जाऊया न्यूज फ्रॉम द सेंटर. अकोली टीम टॉस जिंकलाय, फलंदाजीचा एक धाडसी निर्णय घेतलाय आणि टीम मोसारेला इथे मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर बदल होईल. आपल्याच गाव विभागाचा एक चिंचवली विभागाचा एक आवाज आकाशजी शेलके सर पुन्हा एकदा या दुसऱ्या सत्रासाठी मायक्रोफोनवर जॉईन होतील. ओल्ड टू कॉम बॉक्स. तर इथे मात्र बक्षीस आलंय. आकाश सर, गावदेवी नेरेपाडा संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल प्रत्येक षटकारासाठी. गावदेवी नेरे, माफी असावी, पहिला संघ तो केला होता. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल, याची आपण नोंद घ्या. भरपूर सारी बरीचशी पारितोषिकं पाहायला मिळतात, ज्यामध्ये ऐवा झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 50 धावा करणाऱ्या अर्धशतकीय खेळाडूसाठी आपण पाहतोय जरूर 3,333 रुपयाचं कॅश प्राईज या स्पर्धेमध्ये. अगदी आज विजय माद्रे सर बेलापूरचे आपला आवाज देतात या स्पर्धेसाठी. थोड्याच वेळामध्ये सागर मांडवकर सर जे यजमान समालोचक आहेत त्यांचे आपल्याला आगमन पाहायला मिळेल. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहतो नक्कीच न्यू ड्रीम चायनीज कप आहे. हर्षल दत्तात्रय गौत यांच्याकडून आपल्याला एक एनर्जी ड्रिंक, हेल एनर्जी ड्रिंक पाहायला मिळतं आहे. नवनवीन पारितोषिकं. स्पर्धा सुरू, पंचांचा इशारा. या सामन्याचा दुसऱ्या पडावाचा खेळ आता इथून त्याला सुरुवात झालेली आहे. 30ला 52 चेस करायचे आहेत. ओ लीड एज फर्स्ट स्लिपला फिल्डर आपण पाहिलं तर अगदी समोर तैनात ठेवले होते. शिवनसईचं बॉलिंग युनिट स्पेशली आपण जर पाहिलं तर जरूर पाहायला मिळेल. यामध्ये बॉलिंग युनिटमध्ये पहिला गोलंदाज त्यांनी वापरला आहे. शेख. याच दरम्यान आपण पाहतोय उपस्थित मान्यवर सुजलजी पाटील साहेब, आपलं देखील अध्यक्ष चषकच्या माध्यमातून सरस स्वागत असेल. पहिला चेंडू सुंदर पाहायला मिळाला. बॉलिंग मार्फत कैलास वाघमारे, शिवनसईची बॅकबोन सध्या बनलेली आहे खेळाडू. बायकरमॅन खेळाडूंचा देखील भरणा आपल्याला शिवनसई संघामध्ये जरूर पाहायला मिळतो. समीर ज्यामध्ये आपण पाहतो जरूर सध्या ट्रेंडिंगला आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं तर आता सध्या गोलंदाजीसाठी आलेला कैलास देखील त्याच हेरीनं गोलंदाजी करतो. समीरनं अगदी आपण पाहिलं की वेळोवेळी घेतलेले वेगळे निर्णय आणि त्यामध्ये मग संघामध्ये आपण जर पाहिलं तर जिथून आदिवासी संघाचे जे खेळाडू आहेत ते एंटर झालेत ग्रामीण संघामध्ये, तिथून हा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आणि चांगल्या पिकला पाहायला मिळतो. वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त एका रनसह टीमची धावसंख्या आपल्याला जरूर वाढताना आणि तिसऱ्या पंचांकडे देखील हा निर्णय रिफर केलेल्या पंचांनी. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा. बॉलिंग युनिट पहा तिकडे कैलास. इथे पहा चेंडू पाहायला मिळेल. गॅप शोधली आहे, जागा बनवली आहे, पाठलाग होतोय बॉलचा दीपक कडून आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रनसाठी चौकार. किरण पाटील अलीकडच्या काळामधील जितुलन जन्मा निरेचा आघाडीचा फलंदाज. 1 डाऊनला सजेस्टची बॅटिंग नियमितपणे करायची. पर सिक्सरसाठी आपण पाहतो की जरूर आपण पाहतो मिलिंदजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. टॅप केल्या बॉलला मिड ऑनला फिल्डर आहेत. फिल्डिंगची विरचना पाहिली तर मग आपण पाहतो की लॉंग ऑनमध्ये फिल्डर नाही आहे. सो लॉंग ऑन जो आहे तो आपण पाहतो मिड ऑनला घेतलेला आहे आणि लॉंग ऑफ थोडंसं ऑर्थोडॉक्स ठेवलेला आहे. त्यानंतर फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, डीप एक्स्ट्रा कव्हर, पॉईंट असे आपल्याला जरूर खेळाडू पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग युनिटमध्ये. काबू कॉर्नरला स्पेशली एक आपण पाहतो फिल्डर. बॉलिंग युनिटच्या नुसार यातून एकच मी गोष्ट साहजिक होईल की जरूर जी बॉलिंग होईल त्यात स्पेशली मी म्हणेन की डीपला बॉलिंग करायचा निर्णय कदाचित खेळाडूंचा पाहायला मिळेल. ओ यावेळेला प्रोटेक्शन आहे, पाठलाग होतोय.
चान्स आहे झेलची आणि विकेट पडते पहिला फलंदाज बाद. नेरेला धक्का आणि सफलता कैलास वाघमारे सह टीम श्रीधर 11 शिवनसईला. बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न होता. वाईड लाईनला बॉल, त्याला अटॅक करायचा प्रयत्न, आक्रमण फसलं आणि ते आपण पाहतो की पहिला धक्का नेरे संघाला बसलाय. बॅटर युनिटमधून एक फलंदाज बाद होतोय. कैलासला सफलता मिळाली 5व्या बॉलवरती. शिवनसईनं 6 वरती 1 गडी टिपलेला आहे. अध्यक्ष चषक 2026 गावदेवी नेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच श्रीधर 11 शिवनसई. ॲज अ विकेट किपर समीर पालकर काम पाहतात आणि संपूर्ण मी म्हणेन की या संघाला मॅनेज करण्यासाठी त्यांचं लाख मोलाचं योगदान. मग प्रवीण पालांडे असतील, सुहास पालांडे असतील, यांचंही चांगलं काम आपल्याला जरूर संघामध्ये पाहायला मिळतं. जिथून जयेश पाटील मैदानामध्ये आपण पाहतो की उतरताना पाहायला मिळालं संघाला एक मोठं पाठबळ मिळालं आहे. आम्ही आदरानं प्रेमानं त्याला अली पटेल म्हणतो कारण बॅटिंग स्टाईल तशी आहे. आता सध्या तरी मी म्हणेन की मिड विकेटला तो उभा आहे आणि एक खेळाडू आपण पाहतो तो म्हणजे लॉंग ऑनमध्ये. सो ऑलसाईडचा जो रिझन आहे सगळीकडे वॅकॅन्ट एरिया पाहायला मिळतं. राऊंड ऑफ अँगलला हलक्या त्यांना फक्त दिशा दिल्या. सन्मानजनक खेळायचा प्रयत्न राहिला कैलासवरती. यश मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला 1 न झालेली सुरुवात. षटक क्रमांक 1 येथे 7 धावा 1 गड्याचा मोबदला आहे. अमन गायकवाड आणि यश पाटील हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावा चेस करायच्या 52. उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. बॉलिंग करण्यासाठी जरूर त्याला संधी मिळाली आहे. दुःखाचं सावट आहे आणि आपण पाहतो आज जरूर ग्रामीण पातळीवरती गावची अस्मिता जपण्यासाठी संघामध्ये जो पुनः सामील झाला आहे. विश्रांती फार्म हाऊस जे सध्या आपण पाहतो की पुरस्कृत आहेत ते म्हणजेच टीम श्रीधर 11 शिवनसईचे ते जरूर टी शर्ट्स जरूर स्पॉन्सर्स आहेत. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या त्या संघासाठी. 7 धावा 1 गड्याचा लॉस. हो इकडे पहा लाऊड शाऊट. पंचांकडे मोठी अपील साकारली आहे बट पंच फेटाळतात अपिलीला. मध्यम गतीनं बीट केलाय सागरनं बॅटिंग करत असताना यशला. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. स्पेशली बॅटिंग भरपूर चांगली आहे या खेळाडूची. यात काही मात्र शंका नाही आहे कारण वाकडीमध्ये आम्ही डाव पाहिला खेळाडूचा. 7 धावा धावफलकावरती 1 गड्याचा मोबदला सध्या. धावांचा पाठलाग करायचा 52. ओ समोरच्या दिशेनं ऑन साइडला लेफ्ट हँडेड यश पाटीलच्या बॅट मधून हा ट्रेडमार्क शॉट सिग्नेचर फटका षटकार. या षटकारासाठी जरूर 500 रुपये आलेले आहेत यासाठी आणि एक कंटिन्यू राहील पारितोषिक. त्यानंतर हा सामना जर नेरे संघानं जिंकला तर आकाशजी पाटील साहेब आणि आमचे ओमकारजी मगर साहेब यांच्याकडून 2060 रुपये म्हणजे 20 साठा गाडीचा नंबर आहे आणि एवढे पारितोषिक देऊन संघाला जरूर सन्मानित केलं जाईल. 6 धावा धावफलकावरती. रिसेंट बॉलवरती 13 वरती संघ खेळतोय नेरे. यशच्या बॅटमधून अजून एक तडाखा. यावेळेलाही
जयच्या डोक्यावरतून आपण पाहतोय आही बॉल जातोय सीमा पार. बॅक टू बॅक रो मधला दुसरा षटकार. जरूर विनोदजी पाटील यांच्याकडून देखील 1,000 रुपये आणि त्यासोबत आपण पाहतोय की आपले मिलिंदजी पाटील साहेब यांच्याकडून देखील 1,000 रुपये आता इथून खेळाडूसाठी पारितोषिक जरूर जमा झालेलं आहे. यशसाठी यश मी म्हणेन की चांगल्या घाटणीचा खेळाडू आहे. आणि हे पारितोषिक कंटिन्यू राहील. सागरवरती हल्ला चढला. ओ यावेळेला गॅप मोठी आहे. हाही बॉल जाईल बॅक टू बॅक तिसरा. पंढरी शेठ फडके यांच्या कटआउटला धडकणारा बेधडक षटकार. सोडाया बनते. आकाशजी पाटील आणि ओमकार मगर यांच्याकडून 10,000 रुपये या हॅट्रिक 6 साठी इथे आपण पाहतो आलेले आहेत खेळाडूसाठी. लाजवाब खेळतोय. मी आधी चर्चा केली होती की हा जो फलंदाज आहे एकदा लयमध्ये आला की मग त्याची बॅटिंग पाहण्यासाठी अगदी प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतो की जरूर अगदी वेडपिसे होतात असा खेळाडू आहे. दिनेशजी पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालेलं आहे आणि पारितोषिक कंटिन्यू राहील. क्या बाद आहे. या फटक्याने इम्पॅक्ट टाकला बॅटिंग करत असताना. अमन गायकवाड नॉन स्ट्राईक घेणला बट यश पाटीलनं 5 बॉलमध्ये 19 धावा आपल्या संघासाठी दिल्यात. सागर थोडासा आता इथून पाहतो अडचणीमध्ये आपल्याला आणि थोडासा आपण पाहतो की इथून मात्र तो दबाव झेलतोय आणि दबाव साफ दिसतो या चेहऱ्यावरती. हा फटका चांगला खेळलाय. यावेळेला गॅप शोधायचा प्रयत्न पाठलाग होतोय दीपककडून. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन तोपर्यंत सिंगलनं स्ट्राईक रोटेट होईल. 1 धावसंख्या पुढे अपग्रेड. 19ला 26 अजूनही बनवायच्यात. धाव फळकावरती 26 झालेले आहेत म्हणजे अर्धा पल्ला आतापर्यंत निश्चित केला आणि अजूनही अर्धा पल्लाचा खेळ बाकी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 5 षटकांची मॅच आहे. शिवनसईची बॉलिंग. बॅटिंग युनिट नेरेचं ज्यामध्ये 1 फलंदाज बाद झाला. किरण पाटील ज्यांना 4चं योगदान दिलं होतं आणि इथे सध्या आपण पाहतो यश पाटीलच्या 20 धावा संघासाठी अल्लाददायक ठरलेल्या आहेत. 52 पर्यंत पोहोचायचंय. रिक्वायर्ड रन रेट 8.21 आलेला आहे. करंटली 14.18च्या सरासरीनं बॅटिंग होती या मैदानाच्या मध्ये. अमन गायकवाड स्ट्राईकला. दुसरा चेंडू आपल्या पारीमधून खेळण्यासाठी सज्ज. सागरचा शेवटचा बॉल. व्हेरिएशन गती परिवर्तन चेंज ऑफ पेस गतीनं बीट केलं. ओव्हर क्रमांक 2चा खेळ समाप्त झालाय. लेग स्विंग शेवटला व्हेरिएशन आपण पाहिलं की सकवलं बॅटरला. ओव्हर क्रमांक 2 संपलेले आहेत. 13च्या सरासरीनं 26 पर्यंत पोहोचलेत. आता 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 26ला 1 पडलाय. गावदे 11 नेरे नितीशची टीम मैदानामध्ये बॅटिंग करते. चेंडू आणि 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अठराला 26ची आवश्यकता आहे. आज अगदी आपण पाहतोय धुमाकूळ घातला बॅटिंगने यश पाटीलच्या. घरच्या मैदानावरती खेळतोय आणि घरच्या प्रेक्षकांना नाराज करायचं नाहीये. हा मनसोबा या खेळाडूचा आहे यातील मात्र शंका नाहीये. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. 18ला 26ची आवश्यकता. 26 वरती 1 विकेट पडलेला आतापर्यंत. विजयाच्या मधोमध्ये जर मी म्हणेन की शिवनसईला जर कोणाला डिस करावं लागेल तर मी म्हणेन की डिस नाही डॉमिनेट करावं लागेल यश पाटीलला. असा फलंदाज आहे. आडव्या बॅटने खेळलाय. जागा बनवली आहे. दीपक हिलमवरती आक्रमण. फाईनला इम्प्रुव्हायझिंग फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर कार्पेटच्या आधार 4 रनसाठी अफलातून चौकार.
चमकत आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ व्हॉट अ शॉट, पिक इट अँड ड्रॉप इट. जबरदस्त बॅटिंग, आक्रमण, हवाई हल्ला आणि हल्ला कल्लोल फलंदाजी. बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी. यश पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतोय आता आलेले फटके पाहायला मिळतात. सुपर पिक केलं बॉलला ओव्हर पिच. थोडेसे आपण पाहिलं की बॉडीचा बॅलन्स पायांवरती त्याने ट्रान्सफर केला होता आणि बॅक स्विंग जबरदस्त आहे खेळाडूचा. यात चर्चा म्हणून जरूर केली जाईल आणि शंका नाही या गोष्टीची. पहिले फलंदाजी एकला 6 चिंचवलीच्या अगेन्स्ट षटका ठोकला होता. आम्ही जेल पकडला होता, आम्हाला आठवत आहे. पहिली मॅच यशच्या अगेन्स्ट आम्ही खेळलो होतो. सो यशची बॅटिंग भरपूर चांगली आहे. इथे पहा हलक्या त्यांना फक्त दिशा द्यायचा प्रयत्न आहे. सन्मानजनक खेळलेत, सेफ खेळायचा प्रयत्न. 15ला 16. आता इथून आपण पाहतो अजूनही बनवायच्यात 36 झाल्यात. 36ला 1 पडलेले. अजूनही यशची विकेट इथून जर आली ना तर या मॅचमध्ये म्हणजे की जिवंत राहण्यासाठी शिवनसईला चान्सेस आहेत आणि त्याच्या प्रोबॅबिलिटीज आहेत. पण यश नावाचा हा जो मोठा काटा आहे तो दीपक हिलमला काढावा लागेल या मॅचमधून. आणि बॅटिंग बॉलिंग चांगली आहे शिवनसईची, कारण अजूनही समीर सारखा विकल्प त्यांच्याकडे आहे. धनाजी त्यांच्याकडे एक चांगला विकल्प आहे. विशाल इथे 4ला 4 तुम्हाला गोलंदाज वापरायचे आहेत. 8व्या बॅटने खेळले आहेत. यावेळेला फिल्डर आहेत आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रन घेत असताना आपण पाहतो की जरूर इथे एका सिंगलसह समंजसपणा दाखवलाय. दीपक किलमवरती 11 धावा आलेल्या आहेत. 4 चेंडू त्यांना आतापर्यंत फेकलेल्या आहेत. 37 धावासंख्या टोटल जमा झालेली आहे. 1 गड्याचा मोबदला आहे गावदे नेरेचा. पाटलाग 10ला 31. यश पाटील 310च्या स्ट्राईक रेटनं मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. म्हणजे की आता इथून त्यांना स्ट्रोक खेळले नाही तर जखमा दिल्यात. एक अणुबॉम्ब टाकला. सध्या न्यूक्लिअर बॉम्बचा जमाना आलाय, कारण चर्चा सध्या त्याच आहेत. स्पर्धा 193 देशामध्ये जरूर टेलिकास्ट केली जाते माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून. सध्या 3 देश एंगेज आहेत. ते पाहू शकत नाहीत स्पर्धा, कारण की त्यांच्याकडे वेळ नाही आहे. इस्रायलचं युद्ध, अमेरिका, रूस. यावेळेला फटका हवेत. फिल्डर पाठलाग करतायत. चान्स आहे. बॉल हातामध्ये, झेल ड्रॉप. जयेश पालकर कडून आपण पाहतो ही झालेली चूक आणि एक मोठं जीवनदान म्हणूया खेळाडूला. इम्पॅक्ट टाकण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या गोष्टीपासून थोडे चुकले जात आहेत आणि चकले जात आहेत. हाल हेलिकॉप्टर गुपणीसारखी बॅट फिरवली होती. स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता. लॉंग ऑफला ऑर्थोडॉक्स जयेश पालकर उभे होते. हातामध्ये कॅच ड्रॉप झाली. संधी मिळाली. लगेच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा दीपक हिलमवरती या बॉलवरती आल्या. 39 वरती संघ जाऊन पोहोचलाय. फिरकी पट्टू आहे. टप्पा पडल्यानंतर तिरप वलण बॉलला. शिवनसईच्या फिरकीच्या विद्यापीठातील कुलगुरू म्हणजे दीपक हिलम. वेरिएशनचा सिकंदर. टप्पा पडल्यानंतर अगदी बॉलला किती तिरप्या रेषेमध्ये वळवलाय. पाडासूप खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे. अगदी नाकाजवळून बॉल खेळाडूच्या आणि विकेट किपर चकले, बट फर्स्ट स्लिपला चांगलं बॅकअप होतं आणि अशा पद्धतीनं आपण पाहतो की ते निर्धाव बॉल पाहायला मिळाला. आता एक छोटी टीम मीटिंग पाहायला मिळते. पाण्याची मागणी आहे मैदानाच्या आतमध्ये. चला ड्रिंक ब्रेक आहे, पाणी घेऊन जायचं आहे. हा बॅटिंग युनिटमध्ये एक खेळाडू गेला तरीही चालेल, काही हरकत नाही आहे. वेळ आहे, जाऊयात डीजेकडे. ऐकूयात एक सुंदर संगीत. ते 12 बॉल बाकी आहेत आणि 13 धावांची आवश्यकता आता मॅचला जिंकण्यासाठी. ती म्हणजेच टीम गावदे नेरेला. सुरुवातीचं पहिलं षटक असं वाटलं की इथून या धावा चेस करण्यासाठी जरूर त्रास सहन करतील. बट आपण जर पाहिलं ना तर ते म्हणतात ना सुरुवातीला अगदी खोदनकाम क्षेत्रामध्ये की अगदी
कठीण खडक, त्यानंतरची माती मात्र भुसभुशीत. अशा प्रकारे मी म्हणेन की फडशा फाडलात. स्पेशली इम्पॅक्ट टाकणारी बॅटिंग कोणी केली असेल तर यश पाटीलचं नाव आवर्जून घेतलं जाईल, कारण 310च्या स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये यश पाटील, ज्यामध्ये 3 सलग षटकार, त्यानंतर 1 चौकार 1 षटकार असं आपण पाहतोय. स्कोरिंग शॉट त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत, 4 षटकार आणि 1 चौकार आणि 3 सिंगल. अशा पद्धतीने 31 वरती तो खेळतोय. समीरला आणलंय गोलंदाजीसाठी. ओ कट केलाय बॉलला, हलकासा कट, यॉर्करची लेंथ, आणि तो बॉल देखील आपण पाहिलं तर डीप मध्ये टाकायचा प्रयत्न होता समीरचा. स्पिनर आणि मिस्ट्री गोलंदाज वापरला व्हेरिएशनचा खेळाडू आहे समीर. इथून मॅचमध्ये आपण पाहतोय की जरूर हा बॉल आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न, फुल टॉस लेन्स आहे, बॅटर स्वीप केलाय, फिल्डर आहेत, 1 रन, स्ट्राईक एंडला धोका, पोहोचलेत, सेफ आहेत. थोडासा लेझी थ्रो मिड विकेट मधून आपल्याला पाहायला मिळाला. क्विक ॲक्शनला थ्रो आणि थोडा जलद गतीनं थ्रो येणं गरजेचं होतं. ॲक्सेलेशन भरपूर चांगलं होतं, रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. आडव्या बॅटने खेळले होते, टॅपिंग शॉट ऑन स्क्रिच, त्यानंतर जमिनीला कार्पेटचा तर घरंगलत बॉल. फिल्डिंगमध्ये थोडे फंबल जसे जयस्पालकर झाले, लगेच सेकंडसाठी अटेम्प्ट पाहायला मिळाला. थ्रो ॲक्युरेट झाला होता, बट थोडंसं म्हणजे की तिथे जमीन मैदान आपण जर पाहिलं तर तिथे आपल्याला जरूर थोडंसं धुलीचा भाग पाहायला मिळाला, तिथून थोडासा बॉल जो तो पुफलला. हा बॉल पंचांचा वाईटचा इशारा, कट करतात हलकासा. सो हा एक विकल्प चांगला आहे लेफ्ट हँड बॅट्समनसाठी समीरकडे, तसा ते वापर करतायत. 10ला 10ची आवश्यकता आहे. एक डॉट बॉल मॅचला डीपमध्ये नेण्यासाठी मदत करेल आणि शिवन साईकडे चांगला बॉलिंग युनिट आहे, यात शंका नाही आहे. पण इथून समीरला मिळेल की या किमान 4 बॉलमध्ये किमान 2 धावा खर्च करणं गरजेचं आहे. फुल टॉस आहे, सोडणार नाही आहे यश पाटीलच्या बॅटमधून मिड विकेटला. हा बॉल आकाश मार्गाने संचार करत हवाई हल्ला, षटकार. एक मी म्हणेन की अगदी चुकीचा बॉल आणि मॅच मध्ये अगदी नेरे संघाला शाबू स्थितीमध्ये आणल्या फटक्यानं. फक्त आता इथून आपण पाहतोय ती म्हणजेच 4 धावांची गरज आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, इथे आपण पाहतोय फटका मिस केला. 8ला 4ची आवश्यकता अजूनही आहे. 52चं टार्गेट होतं, 48 बनवल्यात. 1 गड्याचा मोबदला मोजला, जिथे आपण पाहिलं किरण बाद झालाय, त्यानंतर आलेला यश, आणि यशनं धुमाकूल घातला बॅटिंग मधून. सूरजजी पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि आमचे दीपक फडके विगर संघाचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. चांगला फटका, विनिंग स्ट्रोक, विक्ट्री, सामना जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी नेरे या संघानं. अभिनंदन. नक्कीच आपण पाहतोय यश साठी 3000 रुपये मिलिंदजी पाटील यांच्याकडून आणि अमनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. विनोदजी पाटील यांच्याकडून देखील आपण पाहतोय 3000 रुपये आणि अमनला 500 रुपयाचं पारितोषिक. आणि तसेच आपण पाहिलं की मगर दिनेश पाटील यांच्याकडून 3000 रुपये आलेले आहेत. आणि यश पाटील याला आपण इथे नक्कीच इन्व्हाइट करूया. आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच हे टायटल घेण्यासाठी. 15 बॉलमध्ये 45 धावा, 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग, बेधडक बॅटिंग, अगदी